नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आसन व्यवस्था म्हणजेच रांगेतील स्थान हा घटक आणि त्यावरील काही प्रश्न बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, इथे आपल्याला प्रश्न दिलाय, सीता एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? बघा, दिलेल्या माहितीनुसार ही एक रांग आहे। ज्यावेळेस रांगेचा प्रश्न असतो त्यावेळेस आपण या पद्धतीने काढायचा आहे। सीता एका रांगेत समोरून 7वी म्हणजे इकडून तिचा क्रमांक कितवा आहे? 7वा आहे, व मागून 8वी आहे आणि इकडून म्हणजे मागून इकडून तिचा क्रमांक कितवा आहे? 8वा आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? आता बघा, समोरून 7वी म्हणून हे 7 आणि मागून तिचाच क्रमांक कितवा आहे? 8वा आहे। मग या दोन्ही संख्यांची आपण काय करूया? बेरीज करूया। मग बघा, 7 अधिक 8 बरोबर किती? 15। आता बघा, या सीताला पुढूनही मोजले आणि मागूनही मोजले म्हणजे हिला दोनदा मोजले। मग या 15 मधून आपण काय करायचं? एक अंक वजा करायचा आहे। मग 15 मधून एक अंक वजा केला तरी इथं उत्तर किती आलं? 14। म्हणजेच या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? तर 14। या पद्धतीने आपल्याला या प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न बघा, गार्गी समोरून 5व्या क्रमांकावर व माही मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे। जर गार्गी व माही यांच्या दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? बघा, ही रांग आहे, याच्यामध्ये गार्गी समोरून 5व्या क्रमांकावर आहे। मग बघा, ह्याचं मी उत्तर दोन्ही प्रकारे सांगते। पहिली पद्धत रांगेनुसार सांगते। गार्गी समोरून 5व्या क्रमांकावर, मग बघा इथे 1 2 3 4 आणि ही 5, इथे गार्गी आहे 5व्या क्रमांकावर। इथे आपण नंबर लिहूया 5व्या क्रमांकावर। व माही मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे। मग बघा इथे 1 2 3, इथे ही माही आहे मागून 3ऱ्या क्रमांकावर। ठीक आहे, इकडून 3रा क्रमांक आणि हिचा इकडून 5वा क्रमांक। जर गार्गी आणि माही यांच्या दरम्यान मनोज, राम आणि रमेश, मग बघा इथे मनोज, राम आणि रमेश, मग इथे मनोजचा म लिहिला, राम आणि इथे काय हा रमेश, हे तिघ जण मध्ये असेल तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती? मग आता बघा, हे 5 आणि हे 3 8 झाले, 9 10 11, मग रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत? तर 11। या पद्धतीनं आता अशी रांग नाही काढली तरीही चालेल। दुसरी पद्धत सांगते। गार्गीचा समोरून 5वा क्रमांक आहे म्हणून मग 5, माहीचा मागून 3रा क्रमांक आहे म्हणून मग अधिक 3 अधिक या दोघींच्या मध्ये मनोज, राम आणि रमेश हे तिघ जण आहेत म्हणून मग इथे अजून 3 आपण काय केले? ॲड केले। मग बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 11 विद्यार्थी आहेत। बघा, तिसरा प्रश्न बघूया। पंकज रांगेत समोरून 10वा आणि मागून 8वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? बघा, समोरून पंकज कितवा आहे? 10वा आहे आणि मागून कितवा आहे? 8वा आहे। मग यांची आपण काय करूया? बेरीज करूया। मग 10 अधिक 8 बरोबर किती? 18। आता बघा, पंकजला समोरून पण मोजले आणि मागून पण मोजले 18। मग आता काय करायचंय? या 18 मधून आपण 1 वजा करायचा, कारण त्याला दोनदा मोजले म्हणून मग 1 वजा करायचं आहे। मग 18 मधून जर 1 गेला तर उत्तर किती येतं? 17। मग त्या रांगेमध्ये एकूण 17 विद्यार्थी आहेत। बघा, हा जरा वेगळा प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचा आहे। 6 मुले एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत। बघा, इथे वर्तुळाकार आहेत म्हणून मी इथे काय करते? असा वर्तुळाकार टेबल काढते किंवा वर्तुळ काढते। ठीक आहे। राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला। आता बघा, राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलाय। मग बघा, इथे जर मी मोहन काढला, इथे मी मोहन बसलाय आणि मोहनची उजवी बाजू, मग आपणच थोडं असं व्हायचं, मग आपली उजवी बाजू म्हणजेच मोहनची सुद्धा उजवी बाजू, मोहनच्या उजव्या बाजूला राजू बसलाय म्हणून मी इथे काय काढले? मी राजू काढलो। राजू इथे बसलेला आहे। आता काय सांगितलंय?
परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाही, म्हणजे विजयच्या डाव्या बाजूला नाही आहे. मग इथे काय, म्हणजे इथे विजय येणार का, एकदम डाव्या बाजूला नाही, म्हणजे इथे कुणीतरी असेल. मग आपण इथे थोडंसं असं हलकं लिहिते मी मुद्दाम, विजयच्या डाव्या बाजूला, म्हणजे इथे कुठेतरी विजय असेल विजयच्या डाव्या बाजूला. ठीक आहे. आता काय सांगितलंय, चंदन हा बाबू व विजय दरम्यान बसला. इथपर्यंत बघा, चंदन हा कुठे गेलो, हां, चंदन हा बाबू व विजय दरम्यान बसला. मग आता बघा, इथे जर आपण चंदन काढलं, चंदन हा बाबू आणि विजय, तसं पण मी इथे विजय काढलाय, तर विजय दोघांच्या दरम्यान आहे, म्हणजे इथे कोण असणार आहे, तर बाबू असणार आहे. ठीक आहे, बसला. अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. अजय आहे तो विजयच्या डाव्या बाजूला. मग बघा, हा विजय आहे, विजयची डावी बाजू म्हणजे इथे, म्हणजे इथे कोण येणार आहे, अजय. बघा, दिलेल्या माहितीनुसार या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे असं पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा, बरोबर 6 जण झाले. राजूच्या समोर चंदन, अजयच्या समोर बाबू, विजयच्या समोर मोहन. आता प्रश्न कसाही विचारू दे, जेवढी माहिती दिली आहे तेवढं आपण इथे लिहून घेतलेलं आहे. प्रश्न आहे, मोहन समोर कोण बसले आहे. मग बघा, हा मोहन आहे, मोहनच्या समोर कोण आहे, मोहनच्या समोर कोण आहे, विजय, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे विजय. मोहनच्या समोर विजय बसलेला आहे. बघा, आपण आसन व्यवस्था म्हणजेच रांगेतील स्थान यामधील प्रश्न किंवा कोणत्याही गणितातली बुद्धिमत्तेमधील प्रश्न जर आपण ट्रिक्सने सोडवलं तर आपलं कमी वेळामध्ये खूप गणित सोडवता येणार आहेत. आता बघा, प्रश्न अगदी सोपा आहे, पण हेच गणित जर आपण ट्रिक्सने सोडवलं तर अगदी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. चला तर मग बघूया या प्रश्नाची ट्रिक. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात मनस्वीचा समोरून 30वा क्रमांक आहे, तर मनस्वीचा मागून क्रमांक कोणता. बघा, खूप सोपी ट्रिक आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत, 50. मी इथे लिहून घेतला आपण 50. एकूण विद्यार्थी आहेत 50. मनस्वीचा समोरून 30वा क्रमांक आहे. मग समोरून कितवा क्रमांक आहे, 30वा आहे, पण आपल्याला विचारलंय काय, मागून कितवा क्रमांक आहे. मग या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. आता बघा, 50 मधून जर 30 वजा केले तर बाकी येते 20 आणि हा अधिक 1 मिळवला तर उत्तर किती आलं, 21. म्हणजेच मनस्वीचा मागून कितवा क्रमांक आहे, तर 21वा. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आसन व्यवस्था म्हणजेच रांगेतील स्थान यामधील काही महत्त्वाचे प्रश्न, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत नमस्कार. छान अभ्यास करा. थँक्यू.